ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. स्वानंद तुलसीवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज, सद्गुरु स्वामी अरविंदनाथ महाराज. वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. हाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. या विनाशता अनेक साधन, वाहतसे आन विठोबाचे. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. शहाणा तो धनी घेत असे, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. प्रिय संत सज्जन हो, आवाज येतो का? हो येतोय येतोय येतोय. प्रिय संत सज्जन हो, आपला चाललेला जो आपला प्रत्येक गुरुवारचा जो आपला प्रवचनावरचा जी व्यासपीठाईने उपलब्ध करून दिलेला आहे वशिष्ठ गुरुकुल, आणि आजच्या सेवेसाठी घेतलेला भंग, सर्वांच्या परिचयाच्या हरिपाठामधला तुकोबरायांचा नामपर प्रकरणातील असा हा अभंग आहे. कारण हे पहा, तुकोबारायाने जे अभंग केले ते कशासाठी केले हे आपण पहिलं कळलं पाहिजे महाराज. कारण संत जन्माला आलेच कशासाठी मुळावर या पृथ्वी तलावरती, त्याच्या पाठीमागचं कारण आहे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. ध्येय कष्टविती परोपकारी, हे ध्येय आहे ना. परोपकारासाठी आपण कष्ट केला पाहिजे महाराज. पण संतांनी काय केलं, जगाचं कल्याण बघितलं माऊली संतांनी. आणि तुम्ही आमचं कल्याण जे आहे आपण फक्त आपल्या प्रपंचाचं आमच्या मुलाबाळांचं आणि बायकोचं फक्त एवढं आपण कल्याण बघतोय महाराज. म्हणून जर कल्याण व्हायचं असेल, जर या जगाचं सुख पाहायचं असेल, त्या प्रत्येक जर जीवाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल, त्याची तळमळ फक्त संतांना आहे. म्हणून जन्माला आल्यानंतर संतांनी विचार केला, बाबा रे हा जीव आहे जन्माला आल्याला, रात्रंदिवस इकडे इकडे तिकडे भटकतोय करपतोय, पण ह्याला समाधान काय मिळत नाही. कारण मग सर्व संत एकांती बैसली. सर्व संतांनी काय केलं, एका ठिकाणी बसले गेले आणि त्यांनी काय केलं, मिटिंग घेतली संतांनी. खरंच बाबा सुख म्हणजे काय, ते कुठं मिळतं,
ह्या प्रश्नाचा विचार करताना म्हणजे समाधान, शांती किंवा आनंद जीवनात लहानपणापासून वृद्धापर्यंत प्रत्येकाला पाहिजे असतो महाराज. मला सांगा, सुख कुणाला नकोय महाराज? प्रत्येक जीवाला सुख आहे आणि या जीवाची धडपड 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 ते शेवटचा श्वास जाईपर्यंत माणसाला सुखाची अपेक्षा करतो. तरी माणसाला सुख मिळतं का? लक्षात घ्या, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आपण रात्रंदिवस काबाड कष्ट करतो, मेहनत करतो, कष्ट करतो, सर्व काही करतो. एवढं करून देखील आपल्या जीवामध्ये सुख आहे का? म्हणून काय केलं, असं सुख नको म्हणणारी व्यक्ती सापडणं अशक्य आहे. म्हणून प्रत्येकाला वाटतंय सुख पाहिजे असणे, कारण त्याच्याकरता हा जीव हाच सुखाचा किंवा आनंदाचा अंश आहे. बघा काय म्हणतो, हा आपला जीव आहे ना, हाच सुखाचा आणि आनंदाचा अंश आहे. म्हणून याची निर्मिती आनंदाच्या ठेवापासून झालेली आहे. विठेवरी नीट आनंदाचा कंद, तुका नाचे छंद नामघोष. किंबहुना आनंदाचा अंश असल्यामुळे जीवाला आनंदाची आवड आहे. म्हणून गीतेमध्ये म्हणतात, ममैवांश जीव लोको जीव होता सनातना. आनंदाची आवड असल्यामुळे जीवाची सर्व धडपड आनंदाच्या शोधासाठी आहे. मग हे सर्व सुख साधू संतांचे लक्ष सुख रात्रंदिवस धडपडणाऱ्या जीवाकडे गेलं. म्हणून गेलो तुम्हाला, त्या जीवाची धडपड रात्रंदिवस सुखासाठी चाललेली आहे. पण नेमकं ते सुख कुठं मिळतं, ते सुखाचा पत्ता काय, ते फक्त संतांनी तुम्हा आम्हाला सांगितलं महाराज. तुझ आहे तुझ्यापाशी परी तू जागा तुलाशी. सर्व सुख तुझ्या जवळच आहे. फक्त काय झालेलं आहे माहितीये का, चष्मा आपल्या डोक्यावरच आहे किंवा सोय आपल्या घरातच पडलेली आहे, पण आपण बाहेर जाऊन शोधतोय महाराज. तसं सुख सुखरूप आयसा तुझा कोण सांगा, एका विठ्ठलाशिवाय. म्हणजे तोच विठ्ठल, तेच सुख, तोच जीव, तेच आपल्यामध्ये सामावलेला आहे. ते आपण विसरून गेल्यामुळं संत काय करतात, आपल्याला त्याची ओळख करून देतात. म्हणून सर्वांना सुख पाहिजे, पण सुख म्हणजे काय ते नक्की कोठे मिळते त्याचा अभाव दिसून आला. सुख म्हणजे जीवाला विचारल्यावर निश्चित सांगता येत नाही. आणि सुख मिळवण्यासाठी रात्रंदिवस आपण काय करतो, कष्ट करतो, काबाड कष्ट करतो महाराज, तरी देखील आपल्याला सुख मिळत नाही. म्हणून तुकोबा रायाने रात्रंदिवस विचार केला, खरं सुख कुठं आहे, खरं सुखाची व्याख्या काय आहे. तर सुख हे भगवंताच्या नामामध्ये महाराज म्हणतात. मग आता नाम म्हणजे नक्की काय, प्रश्न पडतो महाराज प्रत्येक जीवाला. आता नाम म्हणजे तरी नक्की काय? नाम म्हणजे काय, भगवंताचं नामचिंतन. कारण काय होतं, पूर्वी कृतयुगामध्ये या वेळेला मनुष्याचे आयुष्य महाराज कमीत कमी 1 लाख वर्षाचं आयुष्य होतं कृतयुगामध्ये. आणि त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षे घ्या आपलं, परत द्वापार युगामध्ये 1,000 वर्षे घ्या, आणि सध्या ह्या कलियुगामध्ये फक्त 100 वर्षे सांगितलेलं आयुष्यमान आहे. पण प्रत्येक काळामध्ये नाम साधनेची, जीवाला सुख प्राप्त करून घेण्याची वेगवेगळी कारण होती. आता कलियुगात काय सांगते, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. कलियुगे उद्धार पाहिजे असेल तर भगवंताचं नामचिंतन आहे. कलियुगामध्ये करावे कीर्तन, फक्त कलियुगामध्ये फक्त कीर्तन नाम सांगितलेलं आहे. पण पूर्वी कर्तायुगामध्ये काय करावं लागायचं, यज्ञ करावं लागायचा, यज्ञ या करावं लागायचं. परत त्रेता युगामध्ये परत जप तप करावं लागायचं. द्वापार युगामध्ये होम हवन करावं लागायचं. कारण ते जे होतं फार क्लिष्ट होतं महाराज. कारण भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता प्रत्येक काळामध्ये वेगवेगळी साधनं होती. पण सध्या कलियुगामध्ये आयुष्याच्या मर्यादेमध्ये जर तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर काय सांगितलंय, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. त्या कलियुगामध्ये फक्त एकच सांगितलंय, नाम संकीर्तन. हेच आपला जो हा मार्ग आमच्या ताईने चालू केलेला आहे रघुनाथ फाउंडेशन गुरुकुल वशिष्ठामार्फत, सर्वांना एकत्र करायचं. संध्याकाळी 1 तासभर 9 ते 10 हा जर जीव आहे रात्रंदिवस धडपडतोय सुखासाठी, तरी माणसाला 11-12 तासामध्ये सुख मिळत नाही. फक्त सुखाची व्याख्या 9 ते 10 त्या ठिकाणी आपण बसायचं. संपूर्ण आपल्या साधनेमध्ये किंवा आपल्या ह्या 9 ते 10 वशिष्ठ गुरुकुल मध्ये जे आपले नित्य नेमाचे कार्यक्रम आहेत
आपल्या हरिपाठावरती प्रवचन आहे, परत आपल्या गीतेवरती आहे, परत भगवद्गीतेवरती आहे, ज्ञानेश्वरीवरती आहे, दासबोधावरती आहे, तुकाराम गाथ्यावरती आहे. असे जे काय या जर जीवाला सुखासाठी जी अपेक्षा आहे त्याची जाणीव जशी संतांना झाली तशीच ताईला देखील वाटलं असेल बाबा ह्या जड जीवाचा काहीतरी उद्धार व्हावा. कमीत कमी हा जड जीव रात्रंदिवस काबाड कष्ट करतोय आणि कमीत कमी 1 तास रात्री 9 ते 10 एवढा जर शांत डोक्यानं जर आपलं एक सत्संग प्रवचन जर ऐकत बसेल तर त्याला सुखाची प्राप्ती होईल. म्हणून तुकोबाराय सांगतात नामसंकीर्तन साधन पै सोपी. बघा सगळ्यात साधन सोपं कुठलं नाम सांगितलंय? नामसंकीर्तन. नामसंकीर्तन म्हणजे सर्वांनी एकत्र बसून भगवंताचं नामकीर्तन करणं. मग कीर्तन असू द्या, भागवत असू द्या, शिवलेला मग ग्रंथ असू द्या, कुठलंही भगवंताविषयी चाललेलं जे कार्य आहे, भगवंताविषयी चाललेला जो गुणानुवाद आहे, त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन चालतं. तेच त्याला म्हटलेलं आहे सर्वांनी मिळून एकत्र बसून करायचं. भजन म्हणा, कीर्तन म्हणा, सत्संग म्हणा, हे जे साधन आहे तू सांगते नाम संकीर्तन साधन पै सोपे. त्या जन्माला आल्यानंतर त्या जीवाला ते साधन दिलेलं आहे. कुठलं? नाम संकीर्तन. नाम, भगवंताचं नाम. जय जय राम कृष्ण हरी. कारण प्रत्येकाला काय वाटतं बाबा माझा देव वेगळा. देव वेगळा काही नाही महाराज, ही वेगळं तुम्ही आम्ही केलेलं आहे. कारण हरिहरा भेद नका करू वादन. भगवंतांनी कुठल्या देवामध्ये भेद करायला सांगितलाय. हा भेद तुम्ही आणि आपण केलेला आहे. कारण काय, सोमवाराला भगवान शंकर, मंगळवारी गणपती बाप्पा, बुधवारी पांडुरंग, गुरुवारी दत्त महाराज, शुक्रवारी अंबाबाई, शनिवारी आपला हनुमंतराय. प्रत्येकाचं नाव तुम्ही घ्या कुठलेही. कारण कसं आहे, पेढा तुम्ही कुठल्याही बाजून खा गोडच लागतो. तसं तुम्हाला जे आवडीने भावे हरी नाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. कारण आवडीनं फक्त काही कर, भगवंताचं नामचिंतन कर. सवडीनं करू नको. आवडीने भावे हरी नाम घेशी. नाथ महाराज सांगतात आवडीने जर भगवंताचं नामचिंतन केलं तर तुझी चिंता त्या भगवंताला आहे. म्हणून काय कर, आवडीनं कर, सवडीनं करी करू नको. कदा कदा नाही, सदा सदा पाहिजे. आपण कदा कदा करतो. सदा नाम घोष करू हरी कथा तेने चित्ता समाधान. जर या चित्ताला समाधान पाहिजे असेल तर काही कर, रात्रंदिवस प्रत्येक श्वासागणित भगवंताचं नामचिंतन कर. म्हणून तुकोबारायांनी संपूर्ण आयुष्य साधना जी केली त्यांना माहित होतं सर्व साधनेचं सार संतांनी एकत्र बसून त्या जड जीवाला सुख समाधान पाहिजे असेल तर त्यांनी काय असलं, संत एकांती बैसली. संत मिटिंग घेतली संतांनी, एकांत बसून त्यांनी सांगितलं की काय असेल, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. आता बघा जन्मांतरीची पाप आता काय काय आपल्याला माहित आहे की महाराज. तर आपण पाठीमागच्या जन्मामध्ये आपण काय काय केलं महाराज. आपल्या जन्माला जीवाला काही माहित नाही का आपण काय केले, कुठल्या योनीमध्ये असताना आपण काय केलेलं आहे. आपल्या ह्या जीवाला काय आठवत नाही महाराज. पण भगवंत म्हणतात जळतील पाप जन्मांतरीचे. अनेक जन्माची जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. तुकोबाराय म्हणतात आज जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. तसं तुमचं आमचं जन्मोजन्मीचं पुण्य आहे. म्हणून या ज्योतिताईने आपल्यावरती कृपा केलेली आहे महाराज, लक्षात घ्या. कारण तुमचं आमचं परम भाग्य आहे. एका ठिकाणी ताईने आपणाला एकत्र आणलेलं आहे. माणसं किती असू द्या, आपल्या वशिष्ठ गुरुकुलवरती आज जर पाहिजे 555 लोक आहेत, त्यापैकी फक्त 10 ते 15 जास्तीत जास्त 20 लोक त्या ठिकाणी असतात. कारण भगवंताचं नाव घेण्यासाठी आता काय झाली महाराज, मी सांगितलं घोंगडे महाराज आहे म्हणले की मिलिक लोकांना पाठवायची, फक्त आपला मोठेपणा करायचं ना माझं तुम्ही ऐका, ही परिस्थिती झालेली आहे. पण तसं ह्या ठिकाणी काही नाही. सकाळशी येते आहे अधिकार कलियुगे उद्धार हरीच्या नामे. पण काय झालेलं आहे, माणसाला तुकोबारायाने कधी हरिभक्त पारायण पदवी लावली नाही, कधी जगद्गुरु म्हणून पदवी लावून घेतली नाही, कधी कुठलीच पदवी लावून घेतली नाही महाराज. गायनाचार्य म्हणा, काही म्हणा. कारण काय झालंय, आपणाला थोडं ज्ञान प्राप्त झाले. यात जर ज्ञान प्राप्त झालं असतं तर देवाला आपण सांडी ढकलला असता महाराज, आणि मीच देव म्हणून आपण जगामध्ये मिळवलं असतं. म्हणून भगवंताने देखील काय सूत्र आपल्या हातात ठेवलेली आहेत, म्हणून आपण जाग्यावर आहे. नाही जर भगवंताने जर मोकळं सोडलं असतं ना तुम्हाला महाराज,
तर काय केलं असतं पता लागला नसता आपणाला. म्हणून त्या ठिकाणी आपण जे आलोय त्या ठिकाणी तर प्रत्येकाने आपण हात जोडून फक्त एक सांगितलं, आपण फक्त पांडुरंगाचा आपण वारकरी आहोत. त्या ठिकाणी येऊन भगवंताचं नामचिंतन आनंदानं करून त्या जर देहाचा उद्धार कसा होईल किंवा ह्या देहाचं सोनं कसं होईल फक्त एवढंच आपण करायचंय महाराज. त्या ज्या शिकून आपल्याला मोठं व्हायचं नाही. तुका म्हणे अभिमानाने नाडिले तर होय वाया गेले. अभिमान करून काही फायदा नाही महाराज. तर विचार करायला गेला अभिमानामुळे काय झालं, रावणाची लंका जळाली आणि भगवंतांची लंका बुडाली महाराज. म्हणून कुठल्याही गोष्टीचा तुम्ही अहंकार करू नका. म्हणून सांगत नाही येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय, नको अभिमान धरू भल्या मानसा, नको अभिमान धरू भल्या मानसा. काय महाराज आपल्याकडे सांगा ना. येताना आपण काय आणलं नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही. फक्त येताना जसं आलोय तसं जायचं. फक्त काय आहे येताना आपण आलोय पण जाताना सर्वांच्या हृदयात बसून आपल्याला निघून जायचंय महाराज. बाकी काही करू नका तुम्ही. येताना जाताना काय घेऊन जायचंय फक्त लोकांचं प्रेम हेच आपल्याला घेऊन जायचंय. बाकी काय करायचंय घेऊन जाऊ नका. कारण सध्या कलियुगामध्ये महाराज तुम्ही किती जर चांगलं वागलं काही केलं तरी लोक तुम्हाला नाव ठेवणार आहे. कारण ते कलियुगच असं आहे महाराज. लक्षात घ्या ज्या वेळेला माझ्या भगवंताची द्वारका समुद्रामध्ये बुडाली महाराज. कशामुळे बुडाली महाराज द्वारका? दोन शाप होते द्वारकेला बुडायचे. एक काय होतं, ज्या वेळेला महाभारताचं युद्ध संपलं आणि गांधारीचे सगळं 100 पुत्र मारले गेले त्या टायमाला गांधारीनं शाप दिला होता भगवान आपला श्रीकृष्णाला. काय होईल, जशी तू माझी सगळं संपूर्ण कौरव मारले तसं देखील तुझ्या देखील यादव कुलाचा नाश होईल. आणि दुसरं ऋषी मुनींनी एक यादवांचा जो साम होता, श्रीकृष्णाचा मुलगा साम आहे, ज्या टायमाला विश्वामित्र वगैरे त्या ठिकाणी द्वारकेत गेले असता त्यांनी काय सांगितलं, सामाला आपलं गरोदरपणाचं नाटक बनवलं आणि सांगितलं याला काय होईल. तर ऋषीने काय सांगितलं, याला मुसळ होईल. लक्षात घ्या साधूचा शाप आणि अहंकार माणसाला कधीही म्हणजे कधीही तुम्हाला पचणार नाही त्या गोष्टीचा. म्हणून आपण कुठल्या गोष्टीचा अहंकार करू नका. जैशी स्थिती आहे तैशा परी राही, कौतुकी ते पायी संच्युताची. बस बाकी काही नाही. ठेविली आनंद तैशीची राहावी, चित्ती असू द्यावी समाधान. महाराज आपण काय म्हणतो, माझ्या नशिबात घोडा नाही, गाडी नाही, बंगला नाही. अरे काय करू नका. हे भौतिक आहे, सुख आहे. भौतिक सुखाची अपेक्षा करू नका. तुमच्या वाट्याला हे दुःखच येणार आहे. म्हणून तुम्ही फक्त एकच अपेक्षा करा. कारण हे जाणार त्याला काळोबा खाणार, त्या देहाला एक जी काळ खाणार आहे महाराज. कारण वेळ ही प्रत्येकाची ठरलेली आहे. रावण एवढा बलाढ्य होता, त्याची वेळ काही कमी होतं म्हणजे भगवंताकडे आपला रावणाकडे संपूर्ण लंका सोन्याची होती. म्हणे तुका म्हणे त्याची संपदा केवढी, सांगा एक तरी तेवढी गेली का? काय गेलं महाराज त्याचं? काही नाही गेलं. तर तुमचं आमचं काय महाराज? फक्त हात जोडून एकच विनवणी महाराज, अहंकार करू नका. जे दिलंय ते माझ्या भगवंताचं आहे, ते माझ्या पांडुरंगाचं आहे. फक्त त्याचाही माना महाराज. तुम्हाला दुःख होणार नाही. कारण विश्वचे माझे घर ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुनी चराचर आपण झाला महाराज. आपण काही नाही पण एक आहे महाराज, दुःख हे प्रत्येक जीवाला होतं. कारण संसार दुःखामुळं चोहीकडे इंगळ, रात्रंदिवस तळमळ विश्रांती नाही. तर रात्रंदिवस तळमळ चाललेली महाराज. पण त्या तळमळीतून आपणाला जर पार करू द्यायचं असेल एकच आहे, हे भगवंताचं नाम आहे महाराज. म्हणून प्रत्येक जीव हा संतांना शरण गेला पाहिजे. संत आता संत कुठं, संत देखील कळली पाहिजे संत कोण आहेत, काय आहेत. कारण जर एखाद्या संतांच्या संगतीत बसला तर त्या संगतीत बसून आपल्याला पंक्तीचा लाभ होईल. म्हणून आपण जन्माला आल्यानंतर सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. आणि सद्गुरूला शरण गेल्यानंतर सद्गुरू काय सांगतात, बाबा रे तुझ आहे तुझ पाशी परी तू जागा कुठलाशी, हम ब्रह्मास्मी, तूच भगवंत आहे. फक्त आपल्याला ओळख करून देतात संत. म्हणून त्या ओळखीन करून दिलेले जे नाम आहे संतांनी तुम्हाला दिलेलं, त्या नामावरती आपण काय व्हायचंय, आरूढ व्हायचंय. लक्षात घ्या. तुकोबारायला नाम कुठे म्हणजे सापडविलं वाटे
जाता गंगास्थाना मस्तकी तो जाना ठेवीला करम. त्यांना स्नानाला जाताना त्यांच्या मस्तकावरती कर झालं लक्षात घ्या मला. स्वप्नामध्ये तुकोबरायला अनुग्रह मिळाला. तर तसा तुम्हा आम्हाला साक्षात भगवंतानी सद्गुरूंनी तुम्हाला अनुग्रह दिला, पण त्या अनुग्रहावरती आपला काय पाहिजे? विश्वास पाहिजे. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्याचा. कारण संतांच्या वचनावरती ज्याने ज्याने विश्वास ठेवला ते शेवटपर्यंत पोहोचले. महाराज लक्षात घ्या, भगवंताला देखील संतांच्या चरणावरती विश्वास ठेवावा लागला. भगवान श्रीकृष्णाला संदीपानी आश्रमात जाऊन गुरु करावं लागलं. रामाला वशिष्ठ महाराजाकडून गुरु करावं लागलं. भगवंताला जर गुरु करावं लागलं तर तुमच्या आमच्या ह्या जड जीवासाठी गुरुची काय आवश्यकता नाही. महाराज लक्षात घ्या, गुरु म्हणजे नमके काय? अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणार. हा जीव अज्ञान आहे, म्हणजे माणसानं माणसाशी माणूस म्हणून कसं वागावं हे सद्गुरू तुम्हाला सांगतात. महाराज लक्षात घ्या, अवगुण त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणाचा अभ्यास, रूपा लावी निज द्यास त्याच नाव साधक. समर्थ सांगतात महाराज. कारण आपले अवगुण आहेत, ते अवगुण घालवण्याचं कार्य कोण करतात? संत करतात महाराज. जोपर्यंत त्या शरीरामध्ये काम, क्रोध, मद, मोह, मत्सर जे आहे ना महाराज, जोपर्यंत हे जात नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. मग काय, अनेक जन्म लागले. तुकोबरायला 8 पिढ्या जावं लागल्या. नंतर तुकोबरायला देवघाट भेटला महाराज. तरी देखील आपले किती पिढे गेल्या हरकत नाही. कमीत कमी बसून 1 तास जरी आपण नामचिंतन केलं महाराज, तर आपला भगवंताच्या दरबारात आपला हजेरी लागल्यासारखे. आपण त्याची काही काळजी करायची गरज नाही. म्हणून तुकोबराय सांगतात यासाठी काय केलं पाहिजे? नाम संकीर्तन साधन पै सोपे. सगळ्यात सोपं साधन नाम सांगितले. आणि जळतील पापे जन्मांतरीची, अनेक जन्माची जर तुझी पाप घालवायची असेल तर काय करायला लागेल? भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. मग त्यासाठी तुकोबराय सांगतात, न लक्ती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. त्यासाठी तुम्हाला घर सोडून वनामध्ये जायची गरज नाही महाराज. कारण काय, घर ते काय आपलं किस्मत तेरी अच्छी है, किस्मत तेरी दाशी है, नियत तेरी अच्छी है, तो घर में मथुरा काशी. महाराज, माणसाची नियत चांगली पाहिजे. नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी म्हणून सांगितले. माणसाची नीतिमत्ता चांगली पाहिजे. तर घरामध्ये सगळं आहे. आपण म्हणतो देवळातच जायला पाहिजे, त्या गोष्टी आपण फक्त काय ठाईच बैसोनी न लक्ती सायास जावे वनांतरा. कुठल्या गोष्टी सायास करायची गरज सांगितली नाहीये. पूर्वी काय झाडाला उलट टाकून नाम घ्यायचं नाही किंवा काही करायची गरज नाही. फक्त काय कर लक्ती सायास. सायास म्हणजे कष्ट घेऊ नकोस कुठल्या गोष्टीचं. वनांतरा म्हणजे वनामध्ये जायला सांगितलं नाही. कुठे काय चुके येतो घरा नारायण. पण आता भगवंताला जर आपल्या घरामध्ये आणायचं असेल तर काय केलं पाहिजे? ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. आता भगवंताची प्राप्ती एवढं सोपं नाही महाराज. लक्षात घ्या, आपण म्हणतो पंढरपूरला जाईल, गळ्यामध्ये थोडीशी पवित्र माळ आहे, पंढरपूरची वारी करील, आषाढी कार्तिकी आळंदी सर्व करेल. एवढं सोपं नाही महाराज. कारण ह्यासाठी आपली पुण्याई, आपली आई असेल, वडील असेल, आजा असेल, पंजा असेल, त्यांची अनेक जन्माची पुण्याई आपल्याला कामाला येते. जर ते पुण्य जर आपल्या धर्मात आपल्या भाग्यात नसेल तर हे आपलं भाग्य अनुकूल होणार नाही. तसं तुमचं आमचं काय तर परम भाग्य आहे महाराज. आपल्या आई असतील, वडील असतील, पण आपले वंशज असतील, त्यांचं पुण्य आहे. म्हणून आपल्या गळामध्ये तुळशीची पवित्र माळ आहे, मुखामध्ये भगवंताचं नाम आहे, आळंदीची वारी आहे, पंढरीची वारी आहे, कीर्तन आहे, भजन आहे. आणि जीवनाचं सोनं करायची संधी असेल तर आपली पूर्व पुण्य असेल महाराज. लक्षात घ्या. म्हणून आपणाला हा पूर्वीचा तो धागा उगवेल म्हणते. कारण पूर्वी पुण्याची असेल सामुग्री, जर ती सामुग्री असेल तर हे आपल्या मुखामध्ये नाम येतं. म्हणून तुकोबाराय सांगतात भगवंताचं नाव घ्यायला काय करायला लागते? कुठं वनामध्ये जायची गरज नाही. फक्त काय करायचं? हाईच बैसोनी करा एक चित्त. एक चित्त पाहिजे महाराज. लक्षात घ्या, जर आपण भगवंताचं नामचिंतन करायला बसलो तर हजारे विचार आपल्या डोक्यामध्ये येतात. आता ह्याच्या पाठीमागचे कारण आहे, आपण जर पाहायला गेलो आपल्या जीवनामध्ये ते सुख दुःख हे काय येत राहतात. कारण अनेक जन्माचे संस्कार ह्या चित्तावरती झालेले आहेत महाराज.
जोपर्यंत संतांच्या संगतीत बसत नाही, जोपर्यंत सद्गुरूचा आपल्यावर कृपा आशीर्वाद होत नाही, संतांची कृपा होत नाही, तोपर्यंत आपल्या ह्या चित्तावरची मलिनता दूर होऊ शकत नाही. म्हणून संताने सरिता केलो तैशा परी चिंदिनानं बोरी व्यापिलेल्या. ज्या वेळेला चंदनाच्या संगतीमध्ये जर कडुलिंबाचं झाड असेल किंवा बोरी असतील तर नुसता संगतीमुळं काय होईल, त्याचा स्पर्श झाल्यामुळं त्याचा सुगंध त्याला मिळून चंदनानं बोरी व्यापिलेल्या. नुसता त्याच्या संगतीत जर राहिला तर चंदनासारखं गुण. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. जे चंदनाच्या अंगातले गुण आहेत ना, तसंच त्यांचा स्पर्श होतो. तसं जर आपण संतांच्या संगतीत राहिला, नुसता संतांच्या संगतीत, आता रस्त्याने आपण जात असतो आणि एखादा जर अत्तरवाला असेल, मला लक्षात घ्या, अत्तर कुठं असतं त्याच्यावर असतं, पण जाताना वास आपल्याला येतो त्या अत्तराच्या संगतीत असल्यामुळे त्या अत्तरवाल्याच्या. तसं संतांच्या संगतीत जर आपण असेल तर संतांचा वारा तुमच्या आमच्या जीवाला लावून आपल्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सांगतात, त्यासाठी काय करतात, तुकोबराय सांगतात, फक्त नाम संकीर्तन साधन पैसे जळतील पापी जन्मांतरीची न लगती सायास जावे होणांतरा सुखे येतो घरा नारायण. पण कधी आईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. भगवंताला रात्रंदिवस काय केलं पाहिजे, आवडीनं त्याचे नामचिंतन केलं पाहिजे. पण आपण आवडीनं करत नाही, जसा वेळ मिळेल तसा. आता आपण सांगतो ना, आता काही वेळेला आपण ताईच्या कार्यक्रमाला 9 ते 10 देखील आपण वेळ काढू शकत नाही. कारण का, प्रपंच माणसाच्या पाठीमागं लागलाय महाराज. ठीक आहे, प्रपंच तुमच्या पाठीमागं. आपण सुद्धा कधी कधी कुठे गेलो, काय गेलो, कधी नेटवर्क येत नाही, तो विषय वेगळा आहे. पण तरी देखील कमीत कमी 1 तास जर काढून जर तुम्हाला वाटत असेल बाबा संतांचे जे विचार आहेत, संत वाङ्मय आहे, जर आपल्या कानावरती पडावं लागत असेल, कमीत कमी 9 ते 10 झालं, 9 झालं नाही, 9:30 तर व्हा, कमीत कमी 10-15 मिनिटं जरी आपल्या कानावर भगवंताचं चिंतन झालं तर ते जो आपला दिवस सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. पण कधी सांगतात, हाईच बैसोनी करा एक चित्त. हाईच म्हणजे आनंद. एका ठिकाणी सांगितले, पुढे जायच नाही, न लगती सायास जावे वनांतरा. हाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. आवडीनं त्या माझ्या भगवंताचं काय सांगितले महाराज, चिंतन करायला सांगितले. आता चिंतन तर कसं करायचं मला सांगा ना. तर काय सांगितले, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ सांगितले महाराज. कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत 24 तासामध्ये आपण किती 21,800 आपण श्वास घेतो महाराज. ते श्वास आहेत, प्रत्येक श्वास मी जपले राम. प्रत्येक श्वासागणित भगवंताचं नामचिंतन आलं पाहिजे महाराज. कारण हे श्वास तुम्हा आम्हाला भगवंताने भर दिलेत. आज मी इथं मुंबईत असलो तरी देखील श्वासाची गरज आहे, गावी गेलो तरी देखील श्वास माझ्या भगवंताने दिले, अमेरिकेला गेला तिथे देखील भगवंताने आपली सगळी सोय करून ठेवलेली आहे. जगाच्या बाजारात तुम्ही कुठेही जा, जगाच्या पाठीवरती, त्या ठिकाणी भगवंताने तुमची आमची सोय लावलेली महाराज. लक्षात करा, रात्रंदिवस तो आपली काळजी वाचतोय, पण आपण त्याला विसरतोय. देव कुठाही म्हणतो, कारण जळी स्थळी काष्टी पाशानी भगवंत आहे महाराज. फक्त त्याला आपण आठवायचं आहे. म्हणून तुकोबारे सांगतात, हाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. हाईच एका ठिकाणी बसून जय जय रामकृष्ण हरी महाराज. काही करायची गरज नाही, तुमच्या आलेल्या वाटेला कर्म करत राहा महाराज. कारण कर्म तेच भगवंताची पूजा आहे, वर तेच वर्षिप. पण कर्म करत असताना कुठल्याही फलाची अपेक्षा करू नको. कर्म हे निष्कर्म करत राहा, स्वार्थी भावनेनं कुठलेही कर्म करू नका. कर्म करायचं असेल निस्वार्थी करा महाराज. कारण निस्वार्थी कर्म हेच आपल्याला तारून येणार आहे. म्हणून एवढा वेळ होईल रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन करा. म्हणजे सांगताना सांगितले तुकोबारायांनी, हाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. त्याला कसा आळवायचंय माझ्या भगवंताला, आनंदानं आळवी आनंद आवडी आनंद आळवा. आवडीने भावी हरी नाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोण त्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे महाराज. त्या भगवंताला काय करायचे महाराज, माझ्या आवडीनं माझ्या तळमळेनं भगवंताचं आपण चिंतन केलं पाहिजे. बघा पायी वारी जाताना ध्यान बा तुकारा, ध्यान बा तुकारा, ध्यान बा तुकारा. माणूस सगळं देभान विसरतो महाराज. कारण
नामच आहे असं की नामामध्ये इतकी ताकद आहे महाराज. कारण काय, नाम घेता विठ्ठलाचे जळतील पाते जन्मांच्या जळतील, नाम घेता विठ्ठलाचे आणि जळतील पाते जन्मांतरे, काय म्हणतात प्रमाण आहे त्याला. कारण इतकं पाप जळतील पापी जन्माचं, अनेक जन्माचं पाप घालवायचं सामर्थ्य भगवंताच्या नामचिंतनात आहे. आणि आपल्याला रोग होतो महाराज, रोग देखील घालवायची ताकद भगवंताच्या नामात आहे. पण आपला विश्वास या नामावरती नाहीये. एखादा रोग झाला, तब्येत बरी नसेल, आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरला काय सांगतो, महाराज माझं असं असं झालंय. डॉक्टरला सांगतो, इतका विश्वास आपल्या डॉक्टरवरती आहे. सकाळ दुपार संध्याकाळ गोळी आठवून खातो आपण. सकाळ झालं संध्याकाळ आठवणीने गोळी खातो, पण आठवण देखील आपलं भगवंताचं नाव घेतलं पाहिजे महाराज. कळलं पाहिजे आपल्याला 9 ते 10 टायमिंग झाले, चला आपण जाऊन बसूया आपल्या चिंतनाला. सकाळी आपण पूजा केल्या माझ्या त्या ठिकाणी कमीत कमी 5 माळा जपा, 5 वेळा माझ्या ज्ञानेश्वरीच्या वाचा, 5 वेळा माझ्या तुकोबरायच्या वाचा, डोक्यावर पाणी तांब्या पडला हरिपाठ चालू करा महाराज. काय लागत नाही, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, कामामध्येच आपल्याला फक्त भगवंताचं नाम सांगितले महाराज, बाकी काही नाही सांगितलंय. तुम्हाला काय तोंडाला काही काम नाही, हाताला जर काम असेल पण तोंडाला काय मौली काम नाही. स्वयंपाक करताना उठता बसता कांदता आपले ते सांगतात नाथ महाराज, हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला भांडता, हरी बोला कांदता. भांडताना देखील भगवंताचं नामचिंतन करायला सांगितले नाथ महाराजांनी. तरी आपण ह्या जड जीवानं कुठल्या गोष्टीचा विचार करू नका माऊली. कारण हा ध्येय एक दिवशी जाणार आहे, पण जायच्या आधी हा ध्येय माझ्या भगवंतानं मला कसा दिला, तसाच शेवटपर्यंत माझ्या भगवंतापर्यंत पोहोचला पाहिजे महाराज. नुसतात काय किती जन्माला येतात माणसं, पण फायदा काय आहे. काही लोक ऍक्सिडेंट मध्ये जातात, काही लोक रोगानं साय होऊन जातात, पण आपण जाताना भगवंताचं दास होऊन गेलं पाहिजे, देवाचं होऊन गेलं पाहिजे. आणि तुम्ही आणि आपण वारकरी आहोत, आपणाला न्यायला यम येणार नाही महाराज. कारण काय, ज्याच्याशी आपलं लग्न लागलंय, लग्न आपलं कोणाशी लागलंय, जगाच्या मालकाशी लागलेलं आहे. त्यामुळे आपण काही घाबरायची गरज नाही. फक्त रात्रंदिवस एखादी लग्न झालेली स्त्री काय करते, फक्त पती भरतार हाच प्रमाण मानते. तसं देखील आपण ह्या पुरुषाने, आपण पांडुरंग हाच माझा फक्त देव आहे, हाच माझा मालक आहे. म्हणून या ज्या संतांनी तुम्हाला जो मार्ग दाखवला महाराज, त्या मार्गावरून फक्त चालत करा, बाकी काही करायची गरज नाही. म्हणून तुकोबराय सांगतात, आईच बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. पण काय हवायचं, राम कृष्ण हरी विठ्ठल की सेवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. रात्र दिवस काही कर, प्रत्येक श्वासाबरोबर माझं नाम घे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. काय पैसे लागतात मला सांगा ना, मला किती आनंद आहे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. फक्त राम कृष्ण हरी म्हणायचंय महाराज. देता देवविता नेता देवविता येते तुझी सत्ता काय आहे. कारण देणारा तो आहे, नेणारा तो आहे, सगळं सत्ता आपलं काय नाही. फक्त आपण काय आहे, भगवंताचं नामचिंतन करायचं आहे. यासाठीच आपणाला भगवंतानं या पृथ्वी स्तरावर पाठवले, लक्षात घ्या. म्हणून देहे दिला देह भजना गोमटा, तो हा झाला पाठा बाधिकेचा. आज हे तुम्हाला भजनासाठी दिलेलं आहे मला, लक्षात घ्या. कारण भजन करणारा तो आहे, आपण कोण नाहीये. रात्रंदिवस तो भजन करतोय म्हणून आपण ह्या ठिकाणी हे सर्व जग पाहतोय. त्यानं जर भजन करायचं सोडून दिलं का नाही यातून, आपण काय पाहू शकणार नाही मला, लक्षात घ्या. म्हणून सांगताय, काय सांगितलं, आईच बैसुनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. काय म्हणायचं, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. जोपर्यंत आपल्या जीवामध्ये माझा हा श्वास आहे, जोपर्यंत रात्रंदिवस हा माझा चालवणारा जो माझा भगवंत हृदयापासून संपूर्ण चालवतो संपूर्ण शरीर, तो आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाम आलं पाहिजे महाराज, लक्षात घ्या. आणि जो एकदा नाम, कारण काय, राम म्हणता रामच होईल. कारण एकदा जर आपण रामाचं झालो ना महाराज, पुन्हा काय, तुका पंढरीशी गेला, पुन्हा तो परत माघारी नाही आला. एकदा तुकोबराय माझे पंढरपूरला गेले, ते परत माघारी आले नाही. तसं तुम्ही आम्ही देखील एकदा देवाचं होऊन गेलं, देव पाहावयाशी गेलो,
देव पोहुनी ठेलो, पण कधी राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. हा रात्रंदिवस आपणाला काय सांगितलंय? भगवंताचं नामचिंतन करायला संत सांगतात. म्हणून सांगतात, या विनाशता अनेक साधन वाहतसे आन विठोबाची. मला सांगा महाराज, एवढं तुकोबाराने अभंग केले, पण शपथ घेऊन तुकोबाराय सांगतात, पांडुरंगाची माझ्या शपथ घेऊन सांगावं भगवंताचं नाम घ्या म्हणून. महाराज सांगा ना मला महाराज, अशी कोण शपथ घेते का? संतांनी शपथ घेऊन तुम्हाला आम्हाला सांगितले, या विना असता अनेक साधन आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला दुसरं कुठलं साधन नाही. कुठलं साधन आहे? वाहतशी आणे विठोबाची. पांडुरंगाची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, काय रात्रंदिवस काय करा? नाम संकीर्तन साधन पैसोपी जळशील पापी जन्मांतरीची. तर तुमच्या जन्माची आणि जन्माचं जर पाप घालवायचं असेल तर दुःख घालवायचं असेल तर काय कर? माझ्या भगवंताचं नाम चिंतन कर. कारण ते नाम कुठलं? राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. त्या माझ्या भगवंताचं नाम, हे संतांनी आम्हाला नाम दिलेलं आहे महाराज. ते नाम रात्रंदिवस आपल्याला जपायला सांगितलंय. तर तुम्ही झोपता तरी देखील तो तुमचा रात्रंदिवस काय करतो महाराज? चिंतन करतो आत बसून. संपूर्ण तुम्ही जेवलेलं खाल्लेलं, संपूर्ण त्याचं अन्न खाल्लेलं, त्याचं रक्त बनवायचं करायचं, सर्व क्रिया तो करतोय महाराज. आपण करणार कोणी नाही. विचार करा, हा देह त्याने दिलेला आहे तुम्हा आम्हाला, आपण काय आणलेलं नाही. कारण सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य जन्म पावे पाठी, यापेक्षा उत्तम कीर्ती मिळाली नाही. येन जन्मे मध्ये ओळखावे आणि येथे जोडावे नरक यातनेशी. जर तुम्हाला नरकात जायचं आहे का कुठं जायचं आहे, फक्त त्या जन्माला येऊन कळते महाराज. दुसऱ्या जन्मामध्ये तुम्हाला कळणार नाही. म्हणून तुकोबाराय तुम्हाला सावध करतात, या विनाशता अनेक साधन वाहतशी आण विठोबाची. आणि शेवटी म्हणतात, तुका म्हणे सोपी आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतासी. आता नाम कोण घेत असेल? जो शहाणा आहे तोच काय करेल? भगवंताचं नाम घेईल. पण नाम कसं आहे? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, सगळ्यापेक्षा सोपं नाम सांगितलेलं आहे. त्या कलियुगामध्ये जर उद्धार करून घ्यायचं असेल, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, फक्त भगवंताचं नाम कीर्तन. जे ते कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. ज्या ज्या ठिकाणी नामचिंतन चालतं महाराज, त्या ठिकाणी भगवंताचा आवाज असू शकतो. घरामध्ये तुम्ही एकट्याने जर रामकृष्ण हरी जप केला तर संपूर्ण घर विठ्ठलमय होते महाराज. लक्षात घ्या. नाही मुलांनी करू द्या, ना बायकांनी करू द्या, पण एका नामाचं सामर्थ्य एका माणसामुळं जर पाहिजे असेल, तर नाम करायचं असेल तर आपण भजन करा, घरामध्ये टाकडा करा, घरामध्ये भजन करा, हरिपाठ करा. तुम्ही एकटं जर केलं तरी ते आपण संपूर्ण जे वेव जाईल त्याची जे वलय आहे संपूर्ण घराच्या आजूबाजूपर्यंत पसरत महाराज. लक्षात घ्या, एवढा नामाचा महिमा आहे. पण आपला काय आहे? तुका म्हणे सोपी आहे सर्वाहुनी. एवढा विश्वास आपला नामावरती पाहिजे महाराज. कारण आपलं कसं आहे? धर सोड धर सोड धर सोड. कसं असतंय? एखाद्या माणसाला रोग झाला की माणूस डॉक्टर बदली करतो, ह्याच्याकडं नाही त्याच्याकरता, त्याच्याकरता ह्याच्याकरता. अरे हे तुझ्या नशिबातच आलेलं आहे. बाकी काय कुठे गेलं तर तुम्ही चुकू शकत नाही. नशिबाचं आले का न चुके भ्रमाले का. दुःख हे प्रत्येक जीवाला जसं जन्माला आला तसं तुम्ही दुःख घेऊन आला महाराज. दुःख बांधवडी आहे हा संसार. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, हे सांगे झाले हरी रूप. कारण जन्माचे ते मूळ पाहिलं शोधून, दुःखाशी कारण जन्म घ्यावा. तसं सांगितले. राम कबीर सांगता, राम नाम की लूट है लूट सके तू लूट, अंत काल पछताएगा जब प्राण जाएगा छूट. माणसाला आता कळलं पाहिजे महाराज. तर नाम घेतलं तर आपली काय आहे? त्यातून सुटका आहे. नाहीतर काय होईल? परत पुनरुत्ती जन्म, पुनरुत्ती मरण, पुनरुत्ती जन्म, पुनरुत्ती परत परत मग जन्माला यावं लागलं महाराज. म्हणून ह्याच जन्माचे ह्याच देही घरी देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. फक्त हे भजनाचं जर पाहिजे असेल, फक्त भगवंताचं नाम फक्त ह्या मनुष्य योनीमध्ये आहे. बाकीच्या योनीमध्ये भगवंताचं नामचिंतन नाही. आहार निद्रा भय मैथून
सर्व योनी समसमान. आहार आहे, निद्रा आहे, भय मधून सर्व योनीला आहे. पण हे ज्ञान जे आहे भगवंताचं नामचिंतन करायचं ज्ञान फक्त हे मनुष्य योनीला आहे. म्हणून ह्या मनुष्य जन्मीला याच जन्म माझं ओळखावी. म्हणजे ह्या जन्माला येऊन फक्त मला ओळखायचं आहे. बाकीच्या जन्मामध्ये आपण भगवंताला ओळखू शकत नाही. कारण बाकीच्या योनी आहेत ना महाराज, नुसता या भोग योनी आहेत, बाकी काही नाही. फक्त ही मनुष्य योनी आहे, फक्त भगवंताचं नामचिंतन करायसाठी दिलेलं आहे. तुम्हाला आम्हाला लक्षात घ्या. म्हणून त्या जन्माला येऊन जर तुम्हाला काही करायचं असेल तर भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापी जन्मांतरीची, न लक्ती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, हाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, यावी नासता अनेक साधन, वाहत आन विठोबाची, तुका मने सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेताशी. जो कोणी शहाणा आहे तोच फक्त भगवंताचं नाव घेतो. कारण ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पट्टे सांभाळावी महाराज. ज्याने आपण विठ्ठलाचे वारकरी आहोत तेच फक्त भगवंताचं नामचिंतन करू शकतात. ते सद्गुरु पुत्र आहेत, तेच फक्त भगवंताचं नामचिंतन करू शकतात. तेच त्या शरीराला ओळखतात, मी कोण आहे, मी कुठून आलो, मला काय जायचं आहे. ज्याने सद्गुरु केला त्यानेच फक्त भगवंताला ओळखते. ज्याने सद्गुरु केला नाही, काय केलं नाही, तर आला काय गेला काय, नळे फुंकले सोनारे, इकडून तिकडे गेलेवारी, अशी मनाची अवस्था आहे. म्हणून तुम्ही आम्ही एका ठिकाणी योग्य ठिकाणी आहोत महाराज. काहींनी आम्हाला संतांनी आपणाला योग्य मार्ग दाखवलाय. फक्त मार्ग दाखवून गेले दयानिधी संत ते, त्याच मार्गे चालू जाता न पडे गुंता कोटी काही. या मार्गाने संत गेले महाराज, त्याच मार्गावरून तुम्ही आम्ही जात राहा. आपणाला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. पण सध्या ह्या कलियुगामध्ये महाराज फार अवस्था विचित्र झाली, लक्षात घ्या. आताच जे 2026 साल आहे, 2030 पर्यंत संतांची वाणी मी सांगत नाही, असंच ऐकून आपण युट्यूब वरती बघा, जे मोठे महात्मे आहेत त्यांनी पूर्वी लिहून ठेवलेलं आहे. जे आपले जगन्नाथपुरीचे एक साधू होते, त्या साधूंनी संतांनी लिहून ठेवलेले आहे पहिले आता पुढे घडणारी भविष्यवाणी. आता काय झालेलं आहे सांगताना सांगितले, पृथ्वीचा अंत जवळ आलेला आहे. आपण म्हणतो कलियुगाचं आयुष्य सांगतो आपण किती आहे, 4,32,000 वर्षे महाराज. पण 4,32,000 झालं नाही. आताच आमचे भगवान श्रीकृष्ण निष्ठ आम्हाला जाऊन फक्त 5,500 वर्षे झाली महाराज. फक्त हत्तीचं तोंड गेलेलं आहे, अजून एवढं पाठीमागचा एवढा पसारा बाकी आहे. तोपर्यंत संपूर्ण ह्या कलियुगामध्ये महाराज काय झालेलं आहे, त्या पृथ्वीला हे पाप सहन होत नाही महाराज. ज्या वेळेला ही पृथ्वी कंप पावते त्या टायमाला काय होतात, भूकंप होतात, उल्कापात होतात, सुनामी होतात, परत काय होतात, ढगाचा गडगडाट होऊन संपूर्ण पृथ्वी जलमय होते. म्हणजे पूर, भूकंप, सुनामी किंवा कोरोना अशा प्रकारचे त्या पृथ्वीवरती विध्वंस होणारे असे काळ घडत चाललेले आहे महाराज, लक्षात घ्या. कारण पृथ्वीचा किती वेळा असा होऊन, किती वेळा पृथ्वी निक्षत्रिय होऊन, किती वेळा पृथ्वीची उत्पत्ती झालेली आहे. तसे देखील संपूर्ण ह्या पृथ्वीच्या तलावरती सध्या काय झालेलं आहे, पाप माजलेला आहे. म्हणून फक्त ह्यातनं कोण वाचू शकतो, ज्यांनी भगवंताचा आश्रय केला महाराज. तसंच आहे, ज्या टायमाला कोळी काय करतो महाराज बघा, जाळ संपूर्ण आपल्या नदीमध्ये फेकतो आणि लांबचे मासे पकडण्यासाठी, आणि जे मासे त्या कोळ्याच्या पायाचे आहेत ना तेच वाचतात. तसं त्या संतांच्या चरणाजवळ आपण आहोत. देवाचं रात्रंदिवस आपण चिंतन करतो, तेच ह्या फक्त कलियुगमध्ये वाचणार आहेत, दुसरे कोणी वाचणार नाहीत. कारण ह्याच्या पाठीमागची कथा पाहिजे असेल तर जगन्नाथपुरीच्या एक 4 धामापैकी सध्याच्या कलियुगातलं धाम जर कुठलं असेल तर ते 4 धामापैकी जे जगन्नाथपुरी हे धाम सांगितलेलं आहे. पूर्वी काय होतं, कृतयुग होतं, त्या टायमाला बद्रीनाथ होतं. नंतर त्रेतायुग आलं, त्या टायमाला कुठं होतं, 4 धामापैकी रामेश्वर होतं. नंतर श्रीकृष्णाच्या काळामध्ये द्वापार युगामध्ये कुठलं धाम होतं, द्वारका होतं. आणि सध्या कलियुगातलं धाम सांगितलंय 4 धाम पैकी ते जगन्नाथपुरी सांगितलंय महाराज. कारण त्या जगन्नाथपुरीच्या मंदिरावर असणारा जो कळस आहे, आपला ध्वज आहे महाराज, तो ध्वज काय वारेच्या विरुद्ध दिशेने फिरतो. पण या वेळेला त्या
ध्वजाला आग लागेल किंवा ध्वज खाली पडेल त्या टायमाला ह्या पृथ्वीवरती अनेक संकट येणार म्हणून सांगितले महाराज. त्याच्या पुढे असणारा जो वृक्ष आहे तो वृक्ष देखील उन्मळून पडला. कारण हे संकेत आहे. कारण जगन्नाथपुरी म्हणजे माझ्या भगवान श्रीकृष्णाचं हृदय महाराज त्या ठिकाणी लक्षात घ्या. त्या ठिकाणी भगवंताचा वास आहे त्या ठिकाणी. म्हणून ज्या ज्या वेळेला घटना घडतात ते संपूर्ण त्या चारो धामावरती सांगितले. आणि काय वेळेला असं पाणी येईल ते संपूर्ण चार जगन्नाथ मंदिर वाहून जाईल असे संकेत आहेत. त्या ह्याच्यावरती मंदिरावरती पक्षी येत नाही तरी देखील आता सध्या पक्षी यायला चालू झाले. म्हणजे हे संकेत आहेत. हे साल जे आहे 26 ते 30 किंवा 32 पर्यंत 4-5 वर्षे इतकी खतरनाक आहेत महाराज. त्या पृथ्वीचा अंत हा जवळ आलेला आहे. आणि माझ्या नाथ महाराजांनी ही वाणी लिहून ठेवलेली आहे. ऐका कलीचे महिमान किंवा पृथ्वीमध्ये एक अद्भुत घडेल. भाऊ बहिणीचा विवाह लागेल. 6 महिन्याची 6 वर्षाची मुलगी गर्भीण राहील. 5 वर्षाची मुलगी भरतार मागेल. लक्षात घ्या. आणि बाप पित्याचा आपलं बाप पित्याचा वैरी होईल म्हणून सांगितलंय. आणि पतिव्रता स्त्री दारोदार हिंदल म्हणून सांगितले नवऱ्याला सोडून महाराज. ते संपूर्ण घडीत चाललेलं आहे. ते आपली वाणी नाही, ते संतांनी सगळं करून ठेवलेलं आहे. पुढे अद्भुत काही घडणार आहे. तर तुम्हाला ह्यातून जर वाचायचं असेल तर तुकोबा सांगतात नाम संकीर्तन साधन पैसोपी जळतील पाते जन्मांतरीची. जर तुम्हाला वाचायचं असेल फक्त एकच आहे भगवंताचं नामचिंतन आहे. म्हणून प्रत्येकाने आपण म्हणायचं विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. म्हणून आपलं जीवन सार्थक करून घ्यायचं असेल फक्त भगवंताचं नामचिंतन करा. सद्गुरूंना शरण जा. एकादशी उद्या एकादशी पर्व काळ आहे. 2 दिवसांत महाशिवरात्री आहे महाराज. कारण ते प्रत्येक जण आपण व्रत वैकल्य केलं भगवंताचं नामचिंतन केलं तरच आपण शेवटचा श्वास आपला यासाठी केला होता. हाच शेवटचा दिवस गोड व्हावा. तर तुम्हाला वाटत असेल शेवटचा माझा दिवस गोड व्हायचा असेल तर प्रत्येकाने ह्या जीवानी काय करा भगवंताचं नामचिंतन करा आणि प्रत्येकाने आपला उद्धार करून घ्या. कारण काय त्या ठिकाणी बोलतो बोलवणारा धनी वेगळा जे आहे चाळून किंमत जुळ जात असे बोलवणारा धनी वेगळा जे आहे. त्या ठिकाणी मला काय येत नाही महाराज लक्षात घ्या. मी काय प्रवचनकार नाही कीर्तनकार नाही काय नाही. फक्त ताईने सांगितले फक्त डोंगरे महाराज सेवा करा. फक्त सेवेसाठी सेवक झालो बस. बाकी काय लागलो तुमच्या चरणा बाकी काही नाही. त्या ठिकाणी बसून काय या तुकोबारायच्या अभंगावरती जे काय वेळेवारपणा बोलण्याचा प्रयत्न केला ते चांगला असेल ते माझ्या सद्गुरूच आहे. एखादा माझ्या मुखातून वाईट शब्द गेला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष समजा. आणि संपूर्ण तुमच्या जीवनाचं कल्याण व्हावं. प्रत्येकाच्या मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन व्हावं एवढीच पांडुरंगाच्या तुमच्या संत सर्व मायबापाच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पौर्णिमा पुंडलिका वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे येणे वागे यज्ञ तोषावे तो सोनी मद द्यावे फसायचा नाही. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे पडो मैत्री जीवांची दुरितांची तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांशील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मादियाळी अनवरत भूमंडळी भेटुतया भूता कला कल्पतरुचे आरव चेतना चिंता मणीची गाव बोलतेचे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे आलंचन मार्थंड जे तापहीन हे सर्वाही सदा सर्जन स्वैर्य होतो किंबहुना सर्व सुखी
पूर्ण होऊन तिने लोके भजी जो आदि पुरुषे अखंडित आणि ग्रंथ होपजीवे विशेष लोकाये द्रष्टादश विजयी होवावो येथ म्हणे विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला.